IMAच्या मेडिको लीगल कॉन्फरन्सला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. डॉक्टरांनी सराव करीत असताना नियम आणि कायदे या बाबींचा प्रभाव जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी IMAच्या वतीने 2 दिवसीय एक विशेष मेडिको लीगल कॉन्फरन्स नांदेड शहरातील MGM कॉलेज येथे दिनांक 18 तसेच 19 जानेवारी 2025 दरम्यान ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये आयोजित करण्यात आली होती. बदलत्या काळानुसार डॉक्टरांना वैद्यकीय ज्ञानासोबत कायद्याचे ज्ञान असणे अतिशय आवश्यक असून या परिषदेमध्ये डॉक्टरांच्या कामाशी संबंधित कायदेशीर मुद्दे, त्यांच्या कर्तव्यांच्या अटी आणि कायद्याच्या अंतर्गत त्यांची जबाबदारी याविषयी अवगत करण्यात आले. यामुळे डॉक्टर निर्भीडपणे आणि कायद्यानुरूप रुग्णसेवा करू शकतील. याचा फायदा जेवढा डॉक्टरांना होईल त्यापेक्षा अधिक रुग्णांना होईल. या परिषदेला देशभरातील कायद्याचे ज्ञान असलेली डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, निवृत्त न्यायाधीश मंडळींची या कॉन्फरन्सला उपस्थिती होती. आधुनिक चिकित्सा करणारे डॉक्टर, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी या डॉक्टर बांधवांसाठी IMA नांदेड यांच्या वतीने ही मेडिको लीगल परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला डॉक्टर मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी IMAचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर, सेक्रेटरी डॉक्टर राहुल लवेकर, खजिनदार डॉक्टर राजेश तगडपल्ले, या कार्यक्रमाचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉक्टर सचिन तांडोळकर, सायंटिफिक चेअरमन डॉक्टर सुधीर मसारे, टेक्निकल टीमचे डॉक्टर झाकीर पटेल, डॉक्टर शुभांगी पवार, डॉक्टर पूजा तोष्णीवाल, डॉक्टर निशाद जोशी, डॉक्टर प्रियंका पावडे, डॉक्टर वैशाली देशमुख, डॉक्टर सबा खान, डॉक्टर वर्षा कदम, डॉक्टर सुनीता कदम, डॉक्टर मिनल पाटील यांच्यासह सूत्रसंचलन करणाऱ्या डॉक्टर संगीता मसारे यांनी ही 2 दिवसीय मेडिको लीगल कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी यावेळी परिश्रम घेतले. काल आणि आज म्हणजे 18 आणि 19 जानेवारी 2025 मध्ये आपल्या नांदेड शहरात नांदेड IMA आणि महाराष्ट्र स्टेट IMA चे मेडिको लीगल सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी महाकॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या कॉन्फरन्सचा आजचा दुसरा दिवस आहे. आज आत्ताच त्यांचं उद्घाटन समारंभ पार पडला. या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की ह्या कॉन्फरन्समध्ये जे विविध विषय या कॉन्फरन्समध्ये या इथल्या आमच्या वक्त्यांनी घेतले होते, ती विषय प्रॅक्टिस करताना म्हणजे मेडिको लीगल प्रॉब्लेम काय येतात प्रॅक्टिस करताना, तर त्या याच्याविषयीचं अतिशय चांगलं प्रबोधन या महाकॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व आमच्या डॉक्टरांना करण्यात आलं. ही अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक वेळी काही नवीन नियम येतात, नवीन गोष्टी, नवीन कायदे येतात, कानून येतात, संहिता येतात, तर त्याचं ज्ञान हे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना अवगत असणं अत्यंत आवश्यक असतं. प्रॅक्टिस करत असताना आजकालच्या जगामध्ये लिटिगेशनचं प्रमाण जे असतं ते लिटिगेशन होत असताना बरेच डॉक्टर जे नवीन असतात त्यांना माहिती नसते, कायद्याविषयी माहिती जास्त नसते, किंवा पोलीस केसविषयी माहिती जास्त नसते, किंवा रेकॉर्ड कसं ठेवायचं, पोलीस केस झाली तर त्यामध्ये आपण कसं त्याला फेस करायचं, या सर्व गोष्टीचं ज्ञान हे डॉक्टरांना वेळोवेळी देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा ते ज्ञान जुनं होऊन जातं, नवनवीन गोष्टी येतात. या नवनवीन गोष्टीचं ज्ञान डॉक्टरांना प्राप्त व्हावं आणि डॉक्टर आणि रुग्णांची एकमेकाशी असलेला हा जो संवाद आहे हा भविष्यात टिकावा. मागे डॉक्टरांना लोक देव मानायचे, समाजात देव मानलं जायचं, तर डॉक्टर आणि पेशंट यांची रिलेशनशिप चांगली राहावी आणि डॉक्टरांची जी प्रतिमा देव म्हणून आहे ती देव म्हणून प्रतिमा कॉन्स्टंट राहावी याच्याकरता सर्व डॉक्टर्स आणि IMA प्रयत्न करतात. आणि त्यामधून नुसतं डॉक्टरांचं नॉलेज वाढवून नाही तर रुग्णांना सुद्धा फायदा व्हावा आणि रुग्णांचे आणि डॉक्टरांचे संबंध पूर्वीप्रमाणे चांगले राहावेत आणि त्या माध्यमातून चांगली रुग्णसेवा या IMAच्या माध्यमातून घडण्यासाठी हे आजची कॉन्फरन्स फार उपयुक्त ठरणार आहे असं मला वाटते. धन्यवाद. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ॲडमिनिस्ट्रेटर आहोत आणि आम्ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये असं खूप वेळा असं बघतो की डॉक्टरांचे जे कंप्लेंट्स असतात, पेशंट लोक जे कंप्लेंट करतात डॉक्टरांचे, त्याच्यात काही ना काही थोडेसे म्हणजे डॉक्टरांकडून काही समजा डॉक्युमेंटेशन वगैरे असा चूक कधी कधी होत असतात. आणि म्हणूनच हे जे कॉन्फरन्स होता आजच्या 2 दिवसाचा कॉन्फरन्स, ज्यात 1300 डॉक्टरांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, त्याच्यात हे सगळं म्हणजे आपण कसा डॉक्टरांची छोटी छोटी चूक कसं आपण त्याला अवॉइड करायचा, ज्या अनुषंगाने आपल्याला कधी असं आपल्यावर कोणी कंप्लेंट करू नये. तर हे खूप एक चांगला उपक्रम महाराष्ट्र IMA आणि महाराष्ट्र मेडिको लीगल सेल ऑफ IMA आणि नांदेड IMA ने घेतला आहे. आणि आम्ही आज असा एक इथे निर्णय घेतला आहे की आपण पूर्ण महाराष्ट्रभरातचे जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत ते 1 लाख
40,000 प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्यासाठी एक मोठा कॉन्फरन्स मेडिको लिगल सेल आणि IMA यांच्या अनुषंगाने काल आणि आज हा जो कॉन्फरन्स घेतला आहे IMA नांदेडनी IMA महाराष्ट्र स्टेटच्या वतीने, हा मला वाटतं आजच्या तारखेला डॉक्टर्स जे प्रॅक्टिस करतात त्यांना सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात नीडफुल आहे. कारण काय आहे, आज जे मेडिकल प्रॅक्टिशनर्स प्रायव्हेट एस्पेशलीमध्ये जे करतात त्यांना सर्वात मोठा इश्यू म्हणजे डॉक्टरांना आणि त्यांच्या हॉस्पिटलवरती जो असॉल्ट होत आहे तो मोठा